हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, आत्ता बसल्या बसल्या करत आहे मी गहू नीट. गहू नीट म्हणजे गहू नीट केलेला आहे. आम्ही जेव्हा धान्य भरतो ना तेव्हा सगळं धान्य नीट करून पावडरही लावून ठेवतो. फक्त आता दळण काढायच्या टायमाला काय आहे की नाही, चुकून खडे बिडे राहिलेत का नाही ते बघतो. तर काय मग, झालं का सगळ्यांचं जेवण? तर आज सगळ्यांना आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत. जो मी व्हिडिओ बनवला होता लाडक्या बहिणींबद्दल, कोणाकोणाला आला लाडक्या बहिणींचे पैसे? असं आहे की ज्यांची KYC नाही झाली त्यांना सुद्धा पैसे आले आणि ज्यांची झाली त्यांना नाही आले. वातावरण तर लय डेंजर झाले. उन्हाळा आहे का पावसाळा हेच कळा नाही. या अशा वातावरणामुळे ना माणसं आजारी पडायची लक्षणं आहेत. काय करायचं? पाच किलो गहू लागतं आम्हाला बरोबर. 8-10 दिवस जातं 5 किलो. घरी गिरण असले ना लय बरं असतं बरं का, कधी पण दळा. आमची खराब झाली ना गिरण, त्यामुळे मग बाहेरनं दळून आणावं लागतं. गुरु आता आमचा झोपलेला आहे, स्कूलवरनं आलेला आहे. जेवण हे करून आता दाखवते तुम्हाला. झोपलाय मस्तपैकी. मोबाईल ठेवायचं अवघड, स्टँड नसल्यामुळे. माझं पण काय होतं, मी जेवले ना झोपले की झोपूनच जाते. हे राहतं करायचं, म्हणून म्हणलं पहिलं हे करावं, मग निवांत ताणून द्यावे. काहीच नसतं बरं का गावामध्ये, मग कसं त्याला चुकून कुठं खडे बिडे सापडले तर काय, आपले तर व्हिडिओ व्हायरल जातात ना. सपोर्टच करत नाही आम्हाला कोणी. काय करावं बाई. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, तुझे देख के मेरे मधुबाला तूने एक बार हंस के जो बोला. वातावरण त्रास होतंय ना की ते वातावरण बघूनच उदास 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 मन भकास होते. पुण्याच्या लोकांच्या झोपा 1 ते 4 टाईम. 1 ते 4 पर्यंत कोणीही डिस्टर्ब करू नये. पण आम्ही 1 ते 5 वाजेपर्यंत नाही, आम्ही 3 ते 5 वाजेपर्यंत झोपतो. आत्ता वाजलेले आहेत 3:30, झोपायला वाजतील आम्हाला 4. तर चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.